नमस्कार. कॉम्प्लेक्स मधलं नेक्स्ट एक्झाम्पल. शो दॅट द कॉम्प्लेक्स नंबर्स 4 plus 4i 3 plus 5i minus 1 minus i represents the vertices of right angle triangle. आता कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याचा पॉइंट कसा प्लॉट करायचा आपल्याला माहिती आहे. त्यातला रिअल हा x कोऑर्डिनेट असतो आणि इमॅजिनरी पार्ट हा y कोऑर्डिनेट असतो. अशा पद्धतीने आपण पॉइंट प्लॉट करू शकतो. सो हे तीन नंबर ॲज अ 3 पॉइंट्स म्हणून घ्यायचे आले तर कसे घेणार आहोत आपण. कन्सिडर करूया. सपोज ए बी सी हे पॉइंट्स आहेत ते. सो ए मीन्स फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर प्लॉट करायचा आला तर कसा प्लॉट करावा लागेल तर 4 4 रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. सिमिलरली बी म्हणजे काय असणार आहे पॉइंट 3 5 इमॅजिनरी पार्ट मीन्स y कोऑर्डिनेट. सी -1 आता हे तीन पॉइंट्स आहेत तर प्लेन मध्ये कुठेतरी हे असे तीन पॉइंट्स आहेत ए बी सी आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचे की या एबीसी ने फॉर्म झालेला जो काही ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. मग राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पायथागोरस थिअरम म्हणजे पायथागोरस थिअरमचा कॉन्व्हर्स अप्लाय करावा लागेल. तो कॉन्व्हर्स काय सांगतो की या ट्रायंगल मध्ये अशी कुठलीही साइड आपल्याला मिळाली. सपोज की एसी अशी साइड मिळाली की एसी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साइडच्या लेंथचा स्क्वेअर आणि मग त्यांची ॲडिशन असं आलं तर तो राईट अँगल होतो. पायथागोरस थिअरम तुम्हाला माहिती आहे. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन. ते जर सॅटिस्फाय झालं तर तो ट्रायंगल राईट अँगल होतो. त्यामुळे आपल्याला तो कॉन्व्हर्स इथे यूज करायचा आहे. मग ए बीचा डिस्टन्स बी सी आणि ए सी डिस्टन्सेस आधी आपल्याला फाइंड आउट करावी लागतील. डिस्टन्स फाइंड आउट करणं आता माहिती आहे आपल्याला. जर पॉइंट्स दिले असतील तर त्यावरून डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला माहिती आहे. तो फॉर्म्युला यूज करून दाखवलेला झाला असेल तुम्हाला. हा फॉर्म्युला यूज करून आपण सगळे डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत आणि त्याच्यात कुठे ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर किंवा बी सी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन येत आहे का हे आधी आपण चेक करणार. तसं जर कुठे झालं तर अर्थातच तो राईट अँगल ट्रायंगल होईल. सो आपल्याला हे सगळं चेक करावं लागेल. हे डिस्टन्सेस आहेत ए बी बी सी ए सी. कारण कुठल्या पॉइंटला तो राईट अँगल आहे हे आपल्याला माहित नाहीये किंवा आपल्याला ते बघायचं आहे. सो आपण सगळं ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर बी सी स्क्वेअर सगळं चेक करू. आता ए बीचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला ए बी इज इक्वल टू ए बी म्हणजे काय असतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय स्क्वेअर असं असतं. पण पुढे जाऊन आपल्याला पायथागोरसच चेक करायचं आहे. म्हणजे आपल्याला ए बी स्क्वेअर लागणार आहे ए सी स्क्वेअर लागणार आहे. सो घेतानाच आपण हा नुसतं ए बी घेण्याऐवजी ए बी स्क्वेअर घेणार आहोत. म्हणजे हे स्क्वेअर रूट त्या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा येणार नाही. स्क्वेअर होणार ना दोन्ही साईडला. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस एक्स मीन्स 4 मायनस 3 स्क्वेअर ए बी घेतोय ना प्लस 4 मायनस 5 स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 मायनस 3 ना 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर पण दोन्ही प्लस 1 सो 2 ए बी स्क्वेअर ए बी हे डिस्टन्स रूट 2 आलेलं असणार ना ए बी स्क्वेअर 2 असं आलेलं आहे. सगळे घेऊया. तसं बी सी स्क्वेअर घेऊया. बी सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ आणि तो पण बी सी स्क्वेअर केल्यामुळे इथे पण स्क्वेअर रूट येणार नाही. सो बी सी साठी काय एक्स मायनस एक्स मीन्स 3 मायनस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 मायनस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर प्लस 5 प्लस 1 6 स्क्वेअर 16 अधिक 36 मीन्स किती आले 52. सो बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू आली 52. आता काय राहिलं ए सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी मीन्स के दोन पॉइंट्स एक्स मायनस एक्स 4 मायनस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हियर 4 मायनस मायनस 1 तेच आहे 4 मायनस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 4 मायनस मायनस 1 प्लस 5 झाले हे 5 झाले मीन्स 5 स्क्वेअर 5 स्क्वेअर 25 अधिक 25 म्हणजे झाले ते 50 झाले. आता कुठे असं ऑब्झर्व होतोय का की कुठल्या तरी दोघांची ॲडिशन इज इक्वल टू थर्ड मिळत आहे. तर इथे बघितलं तर ह्या दोघांची ॲडिशन 50 प्लस 2 इज इक्वल टू 52 एक्झॅक्टली ते मॅच होतंय. म्हणजे काय ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर दिसतं. सो दॅट इम्प्लाइज काय येतंय ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला बी सी स्क्वेअर. आणि हा पायथागोरस थिअरम कारण एबीसी हा ट्रायंगल आहे फक्त तो राईट अँगल आहे का आपल्याला ते इथे चेक करायचं आहे. सो वी गेट AB square plus AC square is equal to BC square. Therefore angle
पायथागोरसचा तर कॉन्व्हर्स आहे ना, पायथागोरस थेरमच्या कॉन्व्हर्सने ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. आणि जर अगदीच तुम्हाला बघायचं असेल तर तो राईट अँगल कुठे होतोय, BC स्क्वेअर हायपोटेन्यूज आला, त्यामुळे असा जर तुम्ही काढला ट्रायंगल तर BC अशी येणार आहे, कारण BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हां, त्यामुळे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC मिळाले, त्यामुळे A या पॉइंटशी काय असणार आहे, तो राईट अँगल असणार आहे. पुढे विचारायचं असेल तर तुम्हाला ते पण काढता येईल, पण हे पायथागोरसचं कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. त्यावरून आपल्याला असं कळलं की ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. थोडंसं डिफरंट टाईपचं एक्झाम्पल होतं कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड, पण डिस्टन्स फॉर्म्युला किंवा नंबर कुठे कसा प्लॉट करायचा हे माहिती आहे, ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत, तर ते सगळं यूज करून आपण अशा टाईपचे एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ 8 plus 3i minus 5 minus 4i 3 minus 2i represents triangle, then find complex number represented by centroid of triangle. सो हे तीन नंबर कॉम्प्लेक्स नंबर्स दिले, त्याच्यावरून पॉइंट आपल्याला ABC म्हणा PQR म्हणून घ्यायचे. दे विल रिप्रेझेंट ट्रायंगल इन एक्स ओवाय प्लेन, असं आपण म्हटले की रिप्रेझेंट ट्रायंगल, हे पॉइंट ट्रायंगल रिप्रेझेंट करतात. तर ते पॉइंट आधी आपण घेऊया, त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, त्याचे सेंट्रॉइड काढायचे. त्या सेंट्रॉइडचा पॉइंट मिळेल आणि त्यावरून आपल्याला त्याचा कॉम्प्लेक्स नंबर काढायचा. सोपं आहे, फक्त सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला हवा. सुरुवातीला काय गिव्हन पॉइंट्स दिले तीन, त्याला सपोज PQR म्हटलं, P 8 and 3 and Q -5 -4 R 3 and -2. आता हे माहिती आपल्याला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट त्याचा XY कोऑर्डिनेट आपण घेतो पॉइंट प्लॉट करताना. आता काय म्हटलं की PQR हा XY प्लेन मध्ये कुठेतरी ट्रायंगल आहे, तर त्याची आधी सेंट्रॉइड काढायला लागेल. सो सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला, सेंट्रॉइड म्हणजे माहिती आपल्याला. सो अशा पद्धतीने आपण G वगैरे त्याला रिप्रेझेंट करतो आणि मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला आठवत असेल सेंट्रॉइडचा. सिंपल फॉर्म्युला आहे, याचे याचे x1 y1 x2 y2 x3 y3 असे कोऑर्डिनेट असतील. सपोज x1 y1 हियर x2 y2 and x3 y3 असे कोऑर्डिनेट असतील, तर फॉर्म्युला एकदम इझी आहे सेंट्रॉइडचा. आणि आपल्याकडे xy म्हणजे PQR हे तीन पॉइंट्स आहेतच, त्याच्यावरून लगेच आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. सो वी नो दॅट फॉर्म्युला फॉर सेंट्रॉइड G म्हणजे त्याला आपण फॉर्म्युला काय आहे, x1 plus x2 plus x3 upon 3 as a first coordinate and y1 plus y2 plus y3 upon 3 as a second coordinate. हे तुम्हाला 10वीला वगैरे झालं असेल सेंट्रॉइडचा फॉर्म्युला. सो इथे आपल्याला तीनही पॉइंट्स दिले, त्यामुळे XY कोऑर्डिनेट्स माहिती आहे, त्यामुळे G आपण काढू शकतो. सो दॅट इम्प्लाइज G is equal to x1 means 8 plus x2 म्हणजे -5 plus x3 means +3 upon 3 and second coordinate is 3 -4 -2 upon 3. So G is equal to काय मिळाला 6 upon 3 and here -6 3 - 6 म्हणजे -3 upon 3. So which is equal to 2 झालं आणि -1. सो G हा पॉइंट काय मिळाला 2 -1. आपल्याला आन्सर आलेला आहे, फक्त काय म्हटलंय की तो कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करा विच रिप्रेझेंट सेंट्रॉइड. सो सेंट्रॉइडचे पॉइंट्स कोऑर्डिनेट्स मिळालेत आपल्याला. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काय 2 आणि -1 आहेत, त्यावरून कॉम्प्लेक्स नंबर कसा काढायचा आता. सो देयरफॉर कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंटिंग दिस सेंट्रॉइड इज फर्स्ट हा रिअल पार्ट असतो आणि हा इमॅजिनरी पार्ट असतो. सो -1 into I. सो 2 - I हा या सेंट्रॉइडला रिप्रेझेंट करणारा कॉम्प्लेक्स नंबर इथे असेल. सो अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम हा चॅप्टर हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबरचे सगळे टाईप, सगळे पॉईंट्स, त्याच्यानंतर भरपूर एक्झाम्पल्स सगळ्या टाईपची आपण इथे घेतलेली आहेत. सो कॉम्प्लेक्स नंबर ही प्लेलिस्ट इथे संपत आहे.
थोड्याच दिवसात मी नवीन प्लेलिस्ट सुरू करेन. जसं मागच्या वेळेला मी तुम्हाला विचारलं होतं की कुठली प्लेलिस्ट सुरू करू किंवा कुठली जी बेसिक कन्सेप्टची असेल आणि जी 11वी-12वीला उपयोगी पडेल अशी कुठली प्लेलिस्ट सुरू करू. काही जणांनी काही सजेशन्स दिली होती, त्याप्रमाणे त्यातलंच एक सजेशन घेऊन आपण कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक सुरू केला होता, जो आता आपला संपलेला आहे. तसंच तुम्हाला परत विचारते की पुढची प्लेलिस्ट मी कुठली घेऊ, म्हणजे सिक्वेन्स अँड सिरीज आहे, परमिटेशन कॉम्बिनेशन आहे किंवा मॅथमॅटिकल इंडक्शन आहे किंवा जॉमेट्रीचा भाग आहे. सो जी बेसिक मॅथमॅटिक्स असेल, जी 11वी-12वीला उपयोगी पडेल आणि इंजिनिअरिंग आणि BSCच्या अभ्यासासाठी पण उपयोगी पडेल, अशी कुठली प्लेलिस्ट, असा कुठला टॉपिक मी नेक्स्ट प्लेलिस्ट म्हणून, नेक्स्ट सिरीज म्हणून घेऊ, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. शिवाय माझं शिकवणं तुम्हाला आवडतं का किंवा आवडत नाही, काही सजेशन्स असतील तर तीही कमेंटमध्ये मला नक्की द्या. लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.